डे 6 ऑफ 100 इन UK पार्ट वन त्यामुळे कारण की आम्ही खूप जास्त ॲक्टिव्हिटीज केली तर आम्हाला 2 पार्टमध्ये डिवाईड करायला लागले. तर तुम्ही लास्टपर्यंत बघा शॉर्ट. तर आम्ही नेहमीप्रमाणे दात घासले गायत्रीने. त्यानंतर कसम गायत्री घालत होती घडी. कधीच मला हे बघायला भेटत नाही. मी बसून बघत होतो खूप वेळ. चुप रे. घडी घालून मग गायत्री गेली खाली ब्रेकफास्टची तयारी करायला. आणि ब्रेकफास्ट म्हणजे काय, तिच्यासाठी ब्रेकफास्ट म्हणजे आहे फ्रेंच टोस्ट. रोज ती फ्रेंच टोस्ट खाते आणि मला पण जबरदस्ती केलं होते. फर्स्ट करून आम्ही गेलो जिम मध्ये. त्याचं नाव होतं बिग बॉक्स हडर्सफील्ड. पण गायत्री काम आहेत का बिग फॉक्स बोलवते त्याला. तर जे जिम एवढं मोठं आहे की बापरे, ॲज अ ट्रेनिंग सेंटर सारखं आहे. तिथे एवढ्या साऱ्या फॅसिलिटीज आहेत. स्विमिंग पूल, स्पा, मॅशर, सॉना, परत हायड्रॉक स्विमिंग पूल, परत नॉर्मल स्विमिंग पूल आणि टेबल टेनिस, परत खूप सारे अजून गेम ॲक्टिव्हिटीज पण आहे. इथे क्रॉसफिटचं एवढं मोठं सेक्शन आहे. परत झुंबा आणि सायकलिंग, परत टीनसाठी जिम वेगळं, परत लेडीजसाठी वेगळं जिम, परत म्हाताऱ्यांसाठी वेगळं, परत बायो सर्क्युलेशन हे काहीतरी वेगळं. वॉल क्लाइम्बिंगसुद्धा आहे. मग आम्ही थोड्या वेळ खेळलो टेबल टेनिस. मग गायत्री स्लीववर करून एवढी हरली की बाप रे, तुम्ही बघूच नका. जिम आम्हाला खूप जास्त आवडली. आम्ही मेंबरशिप घ्यायला ट्राय करतोय पण खूप जास्त महाग आहे. आणि ही आहे आमच्या कॅप्टन चेची कुत्री. हिचं नाव आहे मे. अरे खूप क्यूट आहे. पण ही गायत्रीवर एवढी भुकली ती गायत्री बाहेरच यायला बघत नव्हती. तर आम्ही हिच्यासोबत वॉक करायला निघालो. गायत्री 5 आर्म डिस्टन्सचा डिस्टन्स ठेवून हिच्यासोबत चालत होती. मला तर आवडतं कुत्रे, तर मी तर चालत होतो सोबत चेसोबत आणि गप्पा मारत मारत. मग त्यात आम्हाला दिसली अजून एक क्यूट कुत्रा. हा पण भोकत होता खूप. त्यानंतर हे क्यूट मुलं, भाई काय माहिती त्यांची रिसेस होती की काय होतं, मस्त जात होते. भारी एकदम गोड मुलं. मग चे वॉक करता करता मग आम्हाला दाखवतो इथे कोणतरी हागून गेलंय. तर तिथे पाय नका ठेवू, केक नका कापू. तर हा व्ह्यू एवढा मस्त होता. आम्ही बघत मस्त वॉक करत जात होतो. मग गायत्री जरा गप्पा मारत होती चेसोबत. मला सोडून पुढे गेली. आम्ही खेळत होतो या कुत्र्यासोबत. हिचं नाव मे आहे. तर ही खूप क्यूट होती. अरे बाप रे, गायत्री एवढी सुंदर दिसत होती. असं वाटत होतं तिचे व्हिडिओज घेत बसू. फोटोज पण खूप सारे काढलेत. आणि हा मेंढ्या साला रागात बघत होता. ह्याला बोललो शहाण्या तुझं मटणच बनणार आहे उद्या, जास्त करू नकोस. तर मग तो दुसरीकडे बघितला आणि याचं कोणतरी वस्त्रहरण केलंय. तर बिचारा एकदम गरीब वाटत होता. तर गायत्रीची फ्रेंडशिप झाली आहे मे सोबत. बाप रे, खूप टाइम नंतर फ्रेंडशिप केली आहे. भेटूया या रीलच्या पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.